मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्याच पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा गेम केलाय, अशी चर्चा सगळ्या नांदेड जिल्ह्यात सुरू झाली आहे। मागच्या महिन्यात नांदेड जिल्हा बँकची निवडणूक पार पडली। या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टाकली होती। अशोक चव्हाण यांनी सुद्धा या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली। जिल्हा बँकेतील 23 संचालकांपैकी तब्बल 21 संचालक निवडून आणले आणि बँकवर एखादी वर्चस्व प्रस्थापित केलं। देवेंद्र फडणवीसांनी दिलेली जबाबदारी अशोक चव्हाणांनी पार पाडली आणि बँकवर सत्ता आणली। एखादी सत्ता आणली म्हटल्यावर अशोक चव्हाणांची अशी इच्छा होती की त्यांचा समर्थक नेता किंवा कार्यकर्ता बँकचा अध्यक्ष व्हावा। त्यासाठी त्यांनी फिल्डिंग सुद्धा लावली। बँकचा निकाल 28 जुलैला लागला होता। तेव्हापासून अशोक चव्हाण जिल्हाभरात बैठका घेऊन बँकवर आपलाच अध्यक्ष बसावा यासाठी तगडी फिल्डिंग लावत होते। पण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची तगडी फिल्डिंग सध्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस त्यांच्या पुढे फिकी पडली। अगदी लास्ट पॉइंट पर्यंत वाटत होतं की अशोक चव्हाणांचा अध्यक्ष बसेल, पण लास्ट पॉइंटला देवेंद्र फडणवीसांनी सूत्र हलवली आणि दुसराच व्यक्ती अध्यक्ष झाला। बँकेच्या अध्यक्षपदाची माळ भाजप आमदार तुषार राठोड यांच्या गळ्यात पडली, जे भाजपचे जुने आणि निष्ठावंत आहेत। पण अशोक चव्हाणांना मात्र त्यांचा समर्थक आणि उपरानेता बँकचा अध्यक्ष बनवायचा होता, पण तसंच झालंच नाही। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुषार राठोड यांना अध्यक्ष बनवावं असा आदेश दिला आणि नाईलाजाने अशोक चव्हाणांना गप्प बसावं लागलं। दिवस रात्र मेहनत करून अशोक चव्हाणांनी बँकवर एक हाती सत्ता आणली, पण एक हाती सत्ता आणून सुद्धा अशोक चव्हाणांच्या हाती काहीच लागलं नाही। यामुळे नांदेडमध्ये चर्चा सुरू झाली आहे की देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाणांचा गेम केलाय। नक्की काय घडलं? अशोक चव्हाणांवर गप्प बसण्याची नामुष्की का आली आहे? मूळ भाजप कार्यकर्ते विरुद्ध अशोक चव्हाणांमध्ये कसा संघर्ष पेटलाय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। नांदेड जिल्हा बँक ताब्यात घेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाणांना आदेश दिला होता। त्यानुसार अशोक चव्हाण यांनी संपूर्ण जिल्हा फिरून काम केलं। निवडणूक सुरू असताना चव्हाणांनी विरोधकांना मॅनेज केलं। एकूण 23 जागांपैकी 11 जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या, तर उरलेल्या 12 जागांसाठी निवडणूक पार पडली। या 12 जागांपैकी 10 जागांवर त्यांच्या पॅनलचा विजय झाला। एकतर्फी विजय खेचून आणल्याने अशोक चव्हाणांची इच्छा अशी होती की त्यांचा समर्थक नेता जिल्हा बँकचा अध्यक्ष बनावा। त्यासाठी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी देखील केली। BR कदम, मारोतराव कवळे यांच्यासारखे अनुभवी संचालक आणि आपल्या नेत्यांची नाव त्यांनी अध्यक्षपदासाठी पुढे केली। पण या अध्यक्षपदावरून भाजपचे निष्ठावंत आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच झाली। भाजपच्या निष्ठावंतांना अशोक चव्हाणांचा समर्थक नेता अध्यक्षपदी नको होता। त्यासाठी नांदेड भाजपच्या अनेक नेत्यांनी फडणवीसांकडे तक्रार केल्याचं समोर आलं। पुढे फडणवीसांनी शेवटच्या क्षणी हस्तक्षेप केला आणि आमदार तुषार राठोड यांना अध्यक्ष बनवावं असा आदेश दिला। यात सर्वात विशेष हे आहे, तुषार राठोड हे भाजपचे निष्ठावंत आमदार मानले जातात आणि तुषार राठोड यांचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचं बोललं जातं। तसंच तुषार राठोड यांचं अशोक चव्हाण यांच्याशीही विशेष असं चांगलं जमत नसल्याचं चित्र आहे आणि आमदार तुषार राठोड यांना अध्यक्ष बनवल्याने भाजपचे निष्ठावंत सुद्धा खुश झाले आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला। त्यावेळी सगळ्यांना असं वाटत होतं की तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पत्ता कट केला जाईल आणि चव्हाणांना लोकसभेचे तिकीट दिलं जाईल, पण तसं काही झालं नाही। लोकसभेच्या आधीच चव्हाणांची राज्यसभेवर बोळवण करण्यात आली आणि लोकसभेचं तिकीट चिखलीकरांनाच मिळालं। पुढे भाजपचे जुने जाणते नेते आणि निष्ठावंत यांच्यासोबत अशोक चव्हाणांचे खटके उडाले। पुढे लोकसभेत भाजपचा धक्कादायकरित्या पराभव झाला आणि प्रताप पाटील चिखलीकरांनी पराभवाचं खापर अशोक चव्हाणांवर फोडलं। नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं जाईल असं बोललं जात होतं, पण भाजपने त्यांना ना लोकसभा दिली ना मंत्रिपद। पुढे विधानसभेत चव्हाणांनी स्वतःच्या मर्जीचे उमेदवार दिले आणि पुन्हा भाजप निष्ठावंत नाराज झाले। भोकरमधून कन्या श्रीजया चव्हाण आणि बोलिलीमधून जितेश अंतापूरकर यांच्यासाठी मतदारसंघ सुरक्षित करून घेतले होते। त्यामुळे या ठिकाणी तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला होता। पुढे नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पुन्हा चव्हाणांनी आपल्याच कट्टर समर्थकाला आमदार बनवलं। अमर राजूरकर यांच्यासाठी त्यांनी महायुतीचे तिकीट आणलं आणि त्यांना निवडून देखील आणलं। विशेष म्हणजे याआधी सलग 2 वेळा याच मतदारसंघातून ते निवडून गेले होते
आणि आता एखाद्या वेगळा उमेदवार दिला जाईल किंवा भाजपच्या निष्ठावंताला विधान परिषदेवर संधी मिळेल असं बोललं जात होतं, पण तसं काही झालं नाही. अशोक चव्हाणांनी विधान परिषद आपल्या गटाकडे खेचून आणली. आता जिल्हा बँकेत सुद्धा आपल्या समर्थकांना संचालक बनवलं आणि या सगळ्या राड्यामुळे अशोक चव्हाणांविरुद्ध भाजपमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. यामुळेच जिल्हा बँकच्या अध्यक्ष जरी किमान भाजपचा निष्ठावंत बनवावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. यानुसार भाजपच्या जुन्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे फिल्डिंग लावली आणि अशोक चव्हाणांचा समर्थक अध्यक्ष झाला नाही. यात देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अशोक चव्हाणांना शांत राहण्यास सांगितल्याचं बोललं जात आहे. आता जे अध्यक्ष झाले ते तुषार राठोड हे भाजपचे निष्ठावंत मानले जातात. त्यांचे वडील गोविंदराव राठोड हे मुखेडचे आमदार होते. गोविंदराव राठोड हे भाजपकडून मुखेड विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये निवडून आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले. त्यामुळे मुखेड मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. 2015च्या पोटनिवडणुकीच्या वेळी ते राजकारणात नवखे होते. वडील गोविंदराव राठोड यांच्या निधनानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 2015च्या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिलं. यात त्यांचा विजय झाला. पुढे 2019 मध्ये भाजपने पुन्हा त्यांना मुखेडमधून उमेदवारी दिली. त्यावेळीही त्यांचा विजय झाला. पुढे मागच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांचा विजय झाला. तुषार राठोड हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले मानले जातात. 2024 मध्ये राठोड यांच्या प्रचारासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुखेडमध्ये तुषार राठोड यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत फडणवीस यांनी तुषार राठोड यांना तुम्ही आमदार करा, मी मंत्री करतो असा शब्द दिला होता. पण त्यांना पुढे मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. पण मंत्रीपद न दिल्यानं आता त्यांना अध्यक्षपद दिल्याचं बोललं जात आहे. पण ज्या अशोक चव्हाणांनी जीवाचं रान करून जिल्हा बँकवर एखादी सत्ता आणली त्या अशोक चव्हाणांना मात्र अध्यक्षपद मिळालं नाही. यामुळे भाजपचे निष्ठावंत विरुद्ध अशोक चव्हाण यांच्यातील सुप्त संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. आणि यात फडणवीसांनी मात्र मूळ भाजपच्या नेत्यांना पसंती दिली आहे. या सर्व राड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीसांनीच अशोक चव्हाणांचा गेम केलाय का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.